अयो मामा आता काय करू नाही माझा लगीन मोडतंय. मी काय म्हणतो एवढी गर्दी कशाला जमली इथं? तू जा ना. अरे राजी पकेंद्राचं लग्न आहे ना त्याला बघायला पाहुणे आलेत. हा जमू द्या लवकर उरकून टाका. सगळ्या गावाला पिढा ही नुसती काय काम नाही धंदा नाही. देवाला सोडलेला बोकडासारखा गावात फिरत असतो नुसता. नमस्कार मित्रांनो, कन्हैया दूत प्रस्तुत उचापत्या या वेबसिरीजच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहात एका अनाथाला लग्नाची सोयरी येते तेव्हा गाव त्याला कसं मदत करतं आणि हेच लग्न जेव्हा यांच्या अंगलट येतं तेव्हा काय धमाल घडते. तर हा हसवणारा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि आपल्या आहारामध्ये कन्हैया दुग्धजन्य पदार्थ म्हणजेच गावरान तूप, आम्रखंड, श्रीखंड यांचा वापर करा. धन्यवाद. आईला दाजी कसा नाही गेला अजून. काय झालंय काय माहिती. एवढा टाइम तर बाहेर पडला पाहिजे. काय करावं. ओ ऐका ना. हे बघ शेवंता तू काय बोलू नको. अगोदरच माझं डोकं टाकलंय त्यात तू भर घालू नकोस. काय बोलणं चाललंय काय नु. शेवंत इकडे बघ की लुकट टाक ना माझ्याकडं. शेवंता शेऊ ए शेऊ शेऊ का बघ इकडे मोबाईल. कशाला. तुला दे म्हणलं ना का हिंदीत सांगू. हो पण दुसऱ्यांचा मोबाईल असं चेक नाही करना चाहिए ना. हाँ नहीं करना चाहिए ना. नवरे का मोबाइल चेक करेगा तो चलेगा, बायको का मोबाइल नहीं चेक करने का. देवकडे मोबाईल. काय चाललंय यांचं. दाजी हात पुढे करून काय पैसे मागतो काय तिला. यायचं बेवड दे. घ्या विकू नका फक्त. हा एवढा का तुला फटका वाटलोय मी. भरोसा नाही ना तुमचे. व्हायला ह्यो तर पक्याचा मेसेज आहे. आला पण इंग्लिशमध्ये. दर इंग्लिशमध्ये तू वाच. वाचा तुम्हीच घेतलाय ना. अगं बाया इंग्लिशचा आणि माझा लहानपणापासून 36 आकडा आहे म्हणून तर मी दारू सुद्धा देशी पितो. दर वाच. मला इंग्लिश नाही जमत हो खरंच. हा मी इंदोरला काय झक मारायला गेलो दिसोय. बाप मोठ्या तोंडानं म्हणत होता माझी पोरगी लय शिकली या. द्या इकडे मोबाईल. आणि सारखं सारखं माझ्या इंदोर बद्दल बोलत जाऊ नका बरं का. सांगून ठेवते तुम्हाला. वाच. हा दाजी कधी जाणार आहे. मला तुला भेटायचंय. तुझ्या आवडीचा श्रीखंड आणलाय का नाही याचं हेच लिहिलंय. तुला 1000 वेळा सांगितलं त्या नालायकाच्या नादाला लागू नको म्हणून. अहो पण मी थोडंच मेसेज केलाय. त्यांनीच केलाय ना मला मेसेज. असं आहे का. हो बघतोस त्या पाय घाल्याकडे. त्याला जिथं ना तिथं पाय घालायला सवय नाही का. आईला अचानक कसं काय पेटलं बाबा यांचं. जाऊन पाहायला लागते बाबा. य य य का रे तुला लय चरबी आली. दाजी शांत घे शांत घे शांत घे ना तू. अर्धाजी गेला मसनात. अरे वा कसलं भारी आणि ती स्वप्न. शांती गेली मसनात. शांती नाही शेवंता. ए तू तिचं नाव घेऊ नको. तू त्या लायकीच नाहीस. तुला आता भुकसूनच टाकतो बघ. अयो दाजी. अहो जाऊ द्या ना. तू एक शब्द बोलू नकोस. बरं हा आणि काय रे काय लिहिलं होतंस. शेवंता दाजी कवा जाणार आहे मला तुला भेटायचं आहे की नाही. ते आपलं असं टाइमपास. तुला काय माझी बायको टाइमपास वाटली. अयो नाही 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 ते आपलं असं नव्हतं म्हणायचं मला. मग कसं म्हणायचं होतं तुला. ए पक्या तुझ्या मनगाटा तर दम असेल ना तर तू बायको करून दाखव स्वतःची. दाजी मनगडातला दम काढू नको. माझ्या मनगडात एवढा दम आहे ना 56 पोरी उभ्या करून 56. 56. हा अरे तुझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून तुला कोण पोरगी देत नाही आणि निघाला 56 पुरी आणायला. नाही संध्याकाळच्या आत एक सोयरी घालली ना नाव पकेंद्र लावणार नाही. अरे आण रे बाबा मी तर देवाला नवसच करीन तुला लवकर सोयरीक मिळू दे. मी तर सुटन ना. बघच दाजी तुझ्या नाकावर टिचून सोयरी घालतो का नाही. चव घाल्या शेवंतासमोर चव घालतो माझी. तुला दाखवतोच आज संध्याकाळपर्यंत सोयरी आणतो का नाही बघ दाज्या. देखतेच नाही ना तू. जा जा मी बी येतो तुझ्या वरातीत नाचायला. हो
रावसाहेब थांबा. पक्या का आला असं वैतागला का? मला आहे ना, मला मदत पाहिजे तुमची. अच्छा, म्हणजे तुला हेल्प पाहिजे ना? हेल्प नाही, मदत पाहिजे. हा तेच ते, पण सोशल वर्कर आहे ना आपण. बोल, करू तुला मदत आपण, बोल. मला आहे ना अर्जंट मध्ये कशी बी हेकणी वाकड्या चेहऱ्याची कशी बी मला सोयरी घालून द्या. अरे सोयरीक म्हणजे काय, 108 आहे का? फोन लावला न गाडी यायला. सोयरीक पाहिजे म्हणे. नाही, मला काय बी करू सोयरी घालून द्या. त्या दाजीच्या नाकावर टिचून सोयरी घालायची मला. हा अहो तुम्हाला काय अवघड आहे, काय अवघड आहे रावसाहेब? भावी आमदार आहेत तुम्ही. ठेवलं ना आपल्या नाजूक भागव बोट ठेवलं ना तू. थांब, या बघ, यो मोबाईल नंबर घे पाक्या, मोबाईल नंबर लिहून घे. खरंच ना? हा घे. याला म्हणतात रावसाहेब. पाक्या, हा खरं तर ही सोयरीक आहे ना मलाच येणार होती, हा पण ना ती कुंडलीत जुळत नव्हती नाही का आमची. हा. आणि तुला तर आमचं म्हातारा माहिती आहे कसं डेंजर आहे. लय डेंजर म्हातारे, मरत बी नाही. लय डेंजर म्हातारे. हा, पण तुला सांगतो पाक्या, ही लय मोठी आसामी आहे बर का. हा. आणि त्यांना आहे ना नातेवाईक असा गोतावळा असलेला घरदार पाहिजे. अरे पण तू तर एकटाच आहे, आता कसं होणार पाक्या तुझं? काय करणार तू आता? टेन्शन घेऊ नका तुम्ही, मी करतो काहीतरी. मी उभे करतो. मामा, भाऊ, बहीण, बायको, हा? त्यांची बायको हा. मी उभे करतो. तुम्ही फक्त सोयरीक घडवून आणा. आता ती वहीन बर का, पण तुला सांगतोय बघ, त्यांना आहे ना तुझी पार्टी एकदम मोठी वाटली पाहिजे, है का नाही? एक तर पाक्या कसं आहे, इथं तरण्या बांड पोरांना पोरी भेटणार. खरंय, खरंय. तू असा निबार झालेला. निबार. तर लवकर ते बघ हा काय ते. हा? हा. हा? बघून घ्या. नाही मी करतो काहीतरी. फॉकलँड करतो, सगळं उभं करतो. पण होणार ना? होणार 100%. चला, मला लय मोठी तयारी करायची पोरगी आता. दिसायला भारी हा. लय भारी. मी तयारी करतो. अरे पिकून गळायला लागलं तरी लाजत आहे. डेपुटी, काल दारात टेम्पो लागला होता, म्हशी आणल्या काय बरं? काल म्हशी आणल्या ना सुरतवरून. अरे वा. अहो गुरुजी, डेपुटी अशी किरकोळ कामं करीतच नाही. म्हशी आणायचे म्हणले तर हे टेम्पो भरून, आणि बाया आणायचे म्हणले तरी टेम्पो भरून. ए मेंबर, अहो खुरपायला म्हणतोय मी डेपुटी. मेंबर जरा तुमच्या वावरातलं बी गवत बघायचा किती वाढलंय ते. कायम दुसऱ्याच्या वावरावर ध्यान. याचं वाढलं, त्याचं वाढलं, सर दुसऱ्याचं ध्यान नक्की. अहो झालं बा. बरं, ते म्हणत होते तुम्ही दूध धंदा परवडत नाही ना, आता म्हशी आणून राहिल्यात. गुरुजी, दूध धंदा परवडतच नव्हता पहिला. हा. पण आता काय झालंय माहितीये का, जेव्हापासून ते कन्हैयाचं पशुखाद्य बाजारात आलंय, हा. चालू केलंय गुराला घालायला, तेव्हापासून दूध बी भरघोस येतंय हा. आणि उत्पन्न पण चांगलं येतंय. आता निस्त्यान वाटा बसतोय बघा. हा, चांगलं रब राहून आहे ना, बंडल बांधा. काय राव तुम्ही इथं बंडल बांधीत बसलेत, माझ्या आयुष्यात चिल्लरच राहिली नाही. हा? काय झालं पकेंद्र, खिसा फाटला काय? अहो नाही, माझं नशीबच फाटलंय. पक्या, अरे तुझं काय आमचं रड गाणं आहे, मूळ मुद्द्यावर रे. खाली बस. तुम्हाला तर माहिती, माझी सोयरीक जमत नव्हती. बरं. आता इकडून तिकडून कशी बशी सोयरीक जमली, तर त्यांना मोठा गोतावळा पाहिजे. कुठनं आणू? एकुलता एक मी. बरं पुढं मग? पुढं काय? अरे काहीतरी डोकं चालवा. माझा गोतावळा कसं दाखवाय त्यांना? पक्या, तू काय काळजी करू नको. अरे 60,000 रुपयावाला माणूस आहे आपल्याकडे. 60,000 पगार आहे गुरुजींना. डोकं चालवायला ते काय कमी आहेत काय? हो, अरे मी कुठून आणू त्याचा गोचावडा? आम्हाला काय विचारता कुठून आणू गोताळ म्हणून? सरकार काय पगार देतं, काय फुकट देतं काय? चालवा डोकं. चालवा. अहो गुरुजी तुम्ही शिक्षक आहेत, आणि आत्ताच इंडियाला ग्लोबल शिक्षक अवॉर्ड मिळाले, आणि ते पण इंडियाला. विचार करा तुम्ही, तुम्हाला बी घ्यायचं असेल की. आयला हे बरं आहे भाऊ, आलं गेलं गुरुजीवर. बरं थांबा, काहीतरी डोकं चालितो. आली का आयडिया? सुटला प्रश्न. बाबण्या, तुझ्या पाया पडितो, सगळं व्यवस्थित कर. हा, आता पाया पडतोय, जर का नीट झाला नाही तर तो बी पाय तोडीन तुझा. अय पिस्तुले, मामा म्हण. मामा आहे मी तुझा आज. अरे हा नाही का मामा आहे? टाकला मामा श्री. बोलो भांजे. अरे बाबण्या, तुला फक्त मामा करायचा आहे, शकुनी मामा नाही. मेंबर, हे बाबने लय भूमिकेत घुसतोय बरं का. मला वाटत नीट करीन म्हणून. पाहुणे आल्यावर नाही दूध चालू करावा, 3 पत्ती. काय सांगता येत नाही भाऊ. आता गुरुजीने बघा ना, मी अजून नवरदेवासारखा दिसतोय, आणि मला त्या नवरदेवाच्या चुलत्याचा रोल दिलाय. आणि मला धाकल्या चुलत्याचा. ऐका ना, बंद करा तुमचं हम्म. धाकला न थोरला. हा? अरे, ते पाहुणे कधी येणार आहेत?
त्यांची वाट बघू बघू आता मी म्हातारा होईल. लग्न कधी लागायचं माझं? लय उतावळा मला झालाय. असं झालंय कधी त्या पोरीला बघतोय. अरे ते पाहुण्यांनी असं बघितलं ना, त्यांना वाटण आपण नवर देव नाही एखादा नाच्या बघायला आलो काय. आता का बया मग चला की आत मला आवरायचं आहे. चल मी मेकअप करतो, आलो याचा मेकअप जा, करतो. जा, जा. गुरुजी अरे मेंबर गुरुजी गेले कुठंतरी, हे आपल्या मागे पिढा लावली. हे अशा राड्यात थांबणार नाही, ते मला माहिती आहे. हुशार आहे ते. गुरुजी कुठे गेले काय बघावं लागेल त्या गुरुजीकडे बी. राम 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 राम. सोयरे प्रवास कसा झाला मग? अतिशय उत्तम झाला आणि तुमचं गाव सुद्धा खूप छान आहे. अरे वा. आमच्या बबडीला फार आवडलाय. हो का? अरे वा वा वा. छान असते बरं का तुमची बबडी. आणि बरं का सोयरे, आमचा पाक्या बी लाजायला कमी नाही. बरं. पाक्याचं लाजणं म्हणजे आमचा पाके जर लाजायला लागला ना हा. तसं खडकावर पोकलँड चालली या चला बसू या. बरं, आपला काय परिचय? हे नवरदेवाचे मोठे चुलते बर. आणि मी धाकला लाडका चुलता. डेपुटी तुम्ही धाकटे लाडके आणि आम्ही काय सौचीचे आहेत का? मेंबर प्रसंग काय सारखे कशाला अंगूर ओढून घेताय? पाहुणे आले. आता तुम्ही चांगवर फेकायला लागले हो, काय करायचं? बर, मग नवऱ्या मुलाला बोलवताय ना? पकेंद्र, ए पकेंद्र, ये रे भाऊ. मुलाचं वय जरा जास्त वाटतंय. नाही हो, अहो 25 वर्षाचा तरणा बांड पोर आहे. हा फक्त जरा खाते पिते करता, त्याच्यामुळं जरा हेल्दी आहे. मग बहुतेक चौथीतच केस गळायला सुरुवात झालेली दिसते. अहो नाही नाही, पोरगा हा नाही. अहो हाई मुलाचे मामा आहेत. पोरगा आतमध्ये आहे. पकेंद्र, ए पकेंद्र. या पुढे पुढे या पुढं बी दे ना. पुढे या. घेतो घेतो घेतो. बर, यांचा काय परिचय काय तुमचा? मी मुलाचा तात्पुरता मामा आहे. हा, ते आपलं नाही का, म्हणजे कामापुरता मामा आहे. ते म्हण नाही का आपल्याकडे, कामापुरता मामा काकापुरती आजी, सखुनाई कामाची बकुनाई कामाची डिंगऱ्या माझा कामाचा. म्हणजे तुमचं नाव डिंगरे आहे तर? नाही हो, अहो बबनराव आहे मी. बरं सोयरे, पुढच्या याला करायची सुरुवात. हो, करा करा. एकंदरीत आमच्या पकेंद्राच्या लाजून असं वाटतंय, पकेंद्राला तुमची बबडी पसंत आहे बहुतेक. बर. लाजून लाजून लाल झाले. काय लाजतंय काय? बरं, हे तुमचे पकेंद्र लाजण्याबरोबर काही दुसराही उद्योग करतात की नाही? हो तर ही जी तिन्ही डोंगर आहेत ना, हा, तिन्ही डोंगरात एक एक खाणी याच्या, म्हणजे टोटल 3 खाणी आहेत याच्या. हिऱ्याच्या? नाही हो, आपल्या दगडाच्या. हो 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 खाणी आहेत. आणि बरं का सोयरे, हा, ताजमहलला जो दगड वापरलाय ना, बर. यांच्याच खाणीत. डेपुटी, दगडाच्या खाली संगमरवर कुठून? जोक केला हो. केला. आणि येताना तो रस्त्याच्या कडेला ऊस लागला ना, हा हा, 40 एकर ऊस आहे याचा. बर. हो हो ऊस आहे. असं तर पत्ता नाही, ऊस आहे. अयो मामा, आता काय करण आहे? माझा लगीन मोडतंय. मी काय म्हणतो, हे एवढी गर्दी कशाला जमली इथं? तू जा ना. अरे दाजी, पकेंद्राचं लग्न आहे ना, त्याला बघायला पाहुणे आले. हा, जमू द्या जमू द्या, लवकर उरकून टाका. सगळ्या गावाला पिढा ही नुसती. काय काम नाही, धंदा नाही. देवाला सोडलेला बोकडासारखा गावात फिरत असतो नुसता. मामा हो, म्हणजे ते हाताखाली 5-25 माणसं कामाला आहेत ना, त्याच्याकडे जास्त काम नसतं काही. फिरतो आपल्या गावात, याची त्याची विचारपूस करीत. वा वा. दाजी गप बसतो का आता? पकेंद्र, तुझं काही खरं नाही बाबा आता. मामा बर, मुलीला काही प्रश्न विचारायचे असले तर विचारून घ्या. तारीख कधी काढायची? तुम्हाला मुलाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू हा. शकता. विचार. नाही 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 नाही,
आमच्या मुलीला गाण्याचा छंद आहे. वा वा वा. मग तसा काही मुलाला छंद? छंद? हा. अहो याला गाणे ऐकायचा लय भारी शौक आहे. महाराष्ट्रातलं एक कला केंद्र सोडलं नाही यानं. हा. अहो मी गाणं ऐकण्याविषयी नाही, गाणं गाण्याविषयी विचारतोय. तर अहो गाणं म्हणायचं काय? अहो बैठकीला बसून बसून एक नाही एक गाणं पाठायच्या. पक्या म्हण तू गाणं. मामा म्हण आता म्हण, आपलीच आहेत पकेंद्र मन होऊन जाऊन दे एक पाहुण्यांना बी कळू दे. रियाज आहे रियाज. पाड सांभाळ तुऱ्याला गो आला, अरे पड सांभाळ तुऱ्याला गो आला, तुझ्या उसाला लागेल कोला ग, तुझ्या उसाला लागेल कोला ग, तुझ्या उसाला. एवढंच येत. हाड. आवडलं गाणं? हा. लय भारी. बघा कसा आवाज आहे. अहो जसा आवाज कोकिळेसारखा आहे का नाही, तसे नाचतो बी लय भारी. हा, पक्या नाचू नक्की चल उठ. पप्पा मला ह्यांचा डान्स बघायचा आहे. हा, मग, हा. अयो डान्स बघायचा. हा. नाचावंच लागेल, आता नाचावंच लागेल. टाकलं बीड़ी जलाइले जिगर से वाह, किया, वाह, 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 वाह. जिगर बड़ी एक नंबर. अरे बस बस बस. हा. ओके टाळ्या टाळ्या टाळ्या, बर 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 बर. हे बघा आम्हाला सरे मुलगा पसंत आहे आणि मला वाटतंय आपण थोडं मुलाला आणि मुलीला एकांत द्यावा, अगदी बरोबर. गप्पा टप्पा मारायला. नाही 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 हे बेनल हे बाराच आहे. आमचा अजिबात विश्वास नाही त्याच्यावर. नाही नाही बरोबर म्हणताय तुम्ही. मुला मुलीला एखादं जा हा दिला पाहिजे आपण. त्यांची थोडी ओळख होऊ दे. हो हो. पकेंद्र जा. एकांत लगेच. फक्त एकमेकांशी बोलायचं. हा जा पकेंद्र जा. जा बाळा जा. तू पण जा. बघा विचार करा अजून बी. दाजी जा पटकन. चला ना इकडे इकडे, ते दुसऱ्याच आहे. खरं सांगू का, माझा विश्वासच बसत नाही की मला लग्न जमतंय म्हणून. अहो मला पण विश्वासच बसत नाही. तुमच्यासारख्या राजबिंडा मुलाबरोबर माझं लग्न ठरतंय हे पाहून मला कसं तरी महाराणीसारखंच वाटतंय. अगं बोबडे चुकलं. अगं बोबडे मी आहे ना, मी तुला महाराणीसारखी ठेवीन बघ. शपथ महाराणीसारखी सोन्याने मडवून टाकीन तुला. एवढं सोनं आहे तुमच्याकडे? एवढं सोनं दुकानात नाही, एवढं सोनं आहे माझ्या घरात. माझ्या आईने खास तिच्या सोन्यासाठी ठेवलेलं एवढं सोनं आहे. तू फक्त माझी बायको हो, तुला सोन्याने मडवतो. बघू, दाखवा तरी मला. सोनं बघायचंय? हां लगेच दाखवतो. दाखवा. जाऊ नको. नाही सोनं आणतो. किती भारी दिसतेस तू. इश्श. अयो किती भारी लाजतेस तू. झालं असं तर चला. थांब ना थोड्या वेळ. चला 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 बाहेर. चला थांब ना थोड्या वेळ, थांब ना, आपण थोड्या वेळ थांबू ना चला चला प्लीज प्लीज. चला. बर चला. काय लका पक्या एवढ्या वेळ लावलायस? एवढ्या वेळात मी हनीमूनला जाऊन आलो असतो. बरं नमस्कार मंडळी, निघतो आम्ही आता. आता लवकरच पुढची आपण तयारी करू, तारीख वगैरे काढूयात. तुम्ही म्हणता तसं हां फोनवर सांगा. चला, ठीक आहे. नमस्कार. ओके या.
चांगलंय. लग्नाचं आमिष दाखवून लाखोचा गंडा घालणारी टोळी सक्रिय. सविस्तर वृत्त असं की एक मुलगी आणि एक माणूस वडिलांचं आणि मुलीचं रूप घेऊन विवाह इच्छुकांना फसवतात, रोख रक्कम आणि ऐवज पळवतात. ऐकण्यात असं आलंय की मुलीचं नाव बबडी. ओ, माझ्या आईचे दागिने, 6 लाखाचे दागिने गेले. अयो पक्या, गुरुजी, रावसाहेब, मेंबर, डेपुटी, पळा लवकर.